मुंबईमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स इथं मेट्रो साइटवरती क्रेन उलटली। या कामावेळी गर्डर उचलताना ही क्रेन उलटली आहे। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। क्रेन बाजूला करण्याचं काम सुरू आहे। रस्ता खुला करण्यासाठी 3 ते 4 तासांचा वेळ लागणार आहे। क्रेनचा गिअर फेल झाल्यानं हा अपघात घडलाय। मात्र याचा बीकेसीतल्या वाहतुकीला मोठा फटका बसलाय। बीकेसीत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मेट्रोच्या कामादरम्यान क्रेन कोसळून मोठी दुर्घटना घडलेली आहे। सध्या ही क्रेन हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र त्यासाठी बीकेसीच्या मुख्य रस्त्याचा काही भाग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि त्याचा सगळा फटका हा बीकेसीतील वाहतुकीवर बसलेला आहे। आपण सध्या नाबार्ड जंक्शन येथे आहोत, जिथून ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर सध्या वाहनांच्या लांब रांगा या सध्या संपूर्ण परिसरात लागलेल्या आहेत। वाहतूक पोलीस इथे आहेत, वाहतुकीचं नियमन करण्याचा प्रयत्न केला जातोय। मात्र वाहनांची संख्या एवढी आहे की मोठी वाहतूक कोंडी सध्या आपल्याला झालेली दिसून येते। पहाटे 4:30च्या सुमारास बांद्रा कुर्ला संकुलात जे मेट्रो लाईन 2B काम सुरू आहे, त्याचं गर्डरचा प्रीकास्ट ब्लॉक हा वर चढवत असताना अचानक क्रेनमध्ये गिअर फेल्युअर झाला आणि त्यामुळे क्रेन कोसळली। गर्डरचा भाग देखील सध्या धोकादायक अवस्थेत सध्या लोंबकळतोय आणि तो हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र त्यामुळे नाबार्ड जंक्शन ते डायमंड बोर्स असा जो संपूर्ण बीकेसीचा मुख्य रस्ता आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे आपण बघतोय की सगळी वाहतूक ही नाबार्ड जंक्शन पासून उजवीकडे वळवण्यात आलेली आहे। मुख्य रस्त्याचा काहीसा भाग हा बंद करण्यात आल्यामुळे त्याचा फटका हा वाहतूक कोंडीला सध्या बसलेला आहे। आपण बघतोय की वाहनांच्या लांब रांगा सध्या बांद्रा कुर्ला संकुलात लागलेल्या आहेत। वाहतूक पोलीस सध्या इथे आहेत, वाहनांचं नियमन सध्या इथे केलं जातंय। मात्र वाहतूक कोंडी प्रचंड आहे। सध्या क्रेन हटवण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र ते करायला जवळपास दुपार उजाडू शकते आणि तोवर बीकेसीमध्ये प्रवास करणाऱ्या, इथे काम करणाऱ्या लोकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाईसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।